तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। थोड्याच वेळात अजित पवार करमाळा आणि माढा तालुक्यातल्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 वाजता माढा तालुक्यात निमगाव या ठिकाणी सीना नदीच्या महापुराची पाहणी करणार आहेत। तर निमगाव आणि सीना दारफळ अशा 2 गावांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत। तर माढामधील पूरस्थितीची पाहणी करून देवेंद्र फडणवीस लातूरला जाणार आहेत। माढा करमाळ्याची पाहणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे धाराशिवला जाणार आहेत। सध्या आपण बघतोय सोलापूरमध्ये आणि माढामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा असणार आहे। अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, आधी माढ्यामध्ये मुख्यमंत्री जाणार आणि त्यानंतर लातूरला जाणार असं कळतंय, काय अधिक माहिती? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिथे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा सोलापूर, लातूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत आणि धाराशिवमध्ये सुद्धा जाणार आहेत। आता जी माहिती मिळते त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यामध्ये काही भागांमध्ये प्रचंड मोठा पूर आलेला आहे आणि तिथे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर जिथे नुकसान झालेलं आहे पुरांमुळे शेती वाहून गेलेली आहे, जनावर मृत्यूमुखी पडलेले आहेत, अशा घटनास्थळी मुख्यमंत्री भेट देतील। तसंच स्थानिक प्रशासनाशी सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना करणार आहेत। त्यानंतरनं धाराशिव जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये सुद्धा जातील आणि नंतरनं लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यामधील काही भागांमध्ये सुद्धा जाणार आहेत। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री देखील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण मराठवाड्यातल्या बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये दौरा करतायत। तिन्ही महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये भेटी नियोजित केल्यात, वेगवेगळे तालुके घेतलेले आहेत, कारण की एकाच वेळी प्रशासन एकाच ठिकाणी सर्वजण नेते नको आहेत अशा स्वरूपात ती भूमिका दिसून येते। दुसरीकडे शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे त्या संदर्भात आजच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री काही भाष्य करतायत आणि कशा स्वरूपामध्ये प्रशासनाला सूचना करतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। नक्कीच सागर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय माढा खरं तर शरद पवार यांचा कधी काळचा बालेकिल्ला अशी ओळख असणारा हा प्रांत, याच प्रांतामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार आहेत अशी माहिती येते समोर।